नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा म्हणजे जानकीला खूप लागलेला असतं आणि त्या काठीचा वार तिच्या डोक्यावर खूप झालेला असतो, म्हणून आता खूप अडकलेला असतो. जानकी शुद्धीवर आलेली असते आणि जानकी ही ह्या रागाच्या भरात तिकडे सयाजीरावाला जाब विचारण्यासाठी जायला निघलेल्या ऋषिकेशला अडवते. ऋषिकेशला म्हणत असते की जर एखाद्यावर घाव घालायचा असेल तर रागाच्या भरात नाही तर प्रेमाने असा घाव घालायचा असतो. आणि ऋषिकेश, तुम्ही इतकं चांगलं काम करतात आणि त्या कामाला सर्वांचा पाठिंबा सुद्धा आहे. अर्धे शेतकरी तुमच्या बाजूने आहे तेव्हा सर्व शेतकरी हो हो असे म्हणत असतात की ऋषिकेश दादा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर जानकी म्हणते की राहिला प्रश्न अर्ध्यांचा, तर तुम्ही त्यांच्याकडे जा, प्रेमाने त्यांना समजवा, त्यांना पुन्हा पुन्हा ह्या कामासाठी तयार करा. त्यामुळे ऋषिकेश बदल नक्की घडू शकतो, घडेल सुद्धा. रागाच्या भरात हात उचलून नाही तर प्रेमाने समजून, आणि जेव्हा सर्व हात एकत्र येऊन जेव्हा ते एकजुटीने लढतील ना तेव्हा नक्की बदल घडेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, तुला वाटते जानकी इतक्या प्रेमाने कुणाला समजावल्यानंतर ते समजून घेतील म्हणून. त्यावर जानकी म्हणते की पण तिला असा डोक्यामध्ये मार लागल्यामुळे थोडीशी चक्कर येत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुला बरं वाटतं ना, तुला जास्त त्रास होतो ना, चल मी तुला घरी सोडतो. त्यावर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, तुम्ही आता यावेळेस बाजार समितीत जा, आता माझ्याबरोबर तुम्ही येऊ नका, मी जाईन आणि ओवीला, असं म्हणता म्हणता परत जानकी बोलायची थांबते. त्यावर ऋषिकेश विचारतो की काय जानकी, ओवीला काय? कारण ओवीला रणदेव्यांच्या घरामध्ये सोडलेलं असतं, हे ऋषिकेशला सांगायचं नसतं. ऋषिकेश पुन्हा विचारतो की काय जानकी, ओवीला बरं नाही का? ओवी बरी आहे ना? त्यावर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मला असं म्हणायचं होतं की ओवी शाळेत गेलेली आहे, मी तिला आणण्यासाठी जाईल. त्यावर ऋषिकेश म्हणतो की सांभाळून जा, आणि जानकीच्या हातातील बॅग असते तर ते एक जे काका असतात तर ते उचलतात, जानकी बहिणींच्या हातात देतात. तेव्हा जानकी आपल्या डोक्याला रुमालने दाबते आणि तेथून ती निघून जाते. त्यानंतर मात्र आता सचिन दादा विचारतात की ऋषिकेश दादा, आता काय करायचे यापुढे आपण आपल्याला? त्यावर ऋषिकेश म्हणतो की काही झालं तरी बाजार येथेच लागणार. त्यानंतर मात्र इकडे रणदेव्यांच्या घरामध्ये असं पाहायला मिळतं की सुमित्राला गुलाबने जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा तावाने आतमध्ये येते. ऐश्वर्या करत जे काही हातातील काम असेल ते बाजूला ठेव, अगोदर इकडे ये. तेव्हा मात्र ऐश्वर्या ही किचन मध्ये असते आणि गरम पाणी पण हे गरम करायचं नाटक ती करत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की हो हो आई लगेच येते. सुमित्रा म्हणते की अगोदर बाहेर ये ऐश्वर्या म्हणते की हो ना आई आले, हे बघा गरम पाणी आणि नॅपकिन आणण्यासाठी मला सांगितलं होतं तर तेच घेऊन आले. सुमित्रा आणि अवंतिका सुद्धा हे बाहेरून घरी येतात. सुमित्रा एकही नाही पाहत, अगदी लगेच रागाने ते पाणी जे असतं ऐश्वर्याच्या हातातील तो स्ट्रे लगेच रागाने फेकून देते. त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते की आई अहो हे काय केलं तुम्ही? पाणी गरम होतं, माझा हात भाजला असताना. त्यावर लगेच सुमित्रा म्हणते की काय ग, तू जे आम्हाला जे काही चटके देते त्याचं काय? सुमित्रा आणि अवंतिका यांना काही कळत नसतं की नक्की काय झालं, परंतु आई मात्र आज ऐश्वर्याला बोलतात हे बघून त्यांना तर आनंद वाटतच असतो. त्यावर सुमित्रा ऐश्वर्याला रागाने विचारते की काय ग, कोण आहेस तू? कोणी तुला ओवीला घराच्या बाहेर अधिकार काढण्याचा दिला होता? त्यावर लगेच सुमित्रा विचारतो की काय आई, ओवी इथे आली होती? त्यावर सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. सुमित्रा म्हणते की हो रे बाळा, अरे आपली ओवी मला भेटायला येथे आली होती आणि ह्या ऐश्वर्याने तिला घराच्या बाहेर तिचा अपमान करून हाकलून दिले. काय वाटलं असेल ते एवढ्याशा जीवाला, म्हणून सुमित्राला खूप वाईट वाटतं. अवंतिकाला आता हे ऐकल्यानंतर खूप राग येतो. अवंतिका रागाने म्हणते की काय ग ऐश्वर्या, तुला मोठ्यांना बोलायची शिस्त तर नाहीच, किमान लहान पोरांशी वागताना तरी नीट वाग ग. अगं एकतर तू वहिनींना घराच्या बाहेर काढलंच आहे, पण ओवीला घराच्या बाहेर काढताना जराशी सुद्धा लाज वाटली नाही का ग? अवंतिकाला खूप राग येतो. अगदी तावाने ती ऐश्वर्यावर बोलत असते. ऐश्वर्या मात्र आता म्हणते की आवाज खाली करून बोल, अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही दोघेही घरात नसतात, त्यामुळे इथे घरात काय घडते हे तुम्हाला माहिती सुद्धा नसते. आणि आईंना म्हणते की आई, मला माहिती आहे की मी ओवीला घराच्या बाहेर काढले कारण ती आता आपली कोणीच लागत नाही. अहो आई, ऋषिकेश दादा तुमचे श्राद्ध घालायला निघाले होते आणि तुम्हाला त्यांचाच पुळका येतो. मला एक गोष्ट सांगा की आई, तुम्ही इतक्या इमोशनल होऊन विचार करू नका. मला एक गोष्ट असं माहिती करायची की आजच ओवीला तुमचा इतका पुळका कसा आला
झाला असेल, कारण हा सर्व जानकी वहिनीचा प्लॅन आहे म्हणून. त्यावर लगेच सौमित्र म्हणतो की काय ग ऐश्वर्या, जानकी वहिनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलीचा म्हणजे ओवीचा वापर करेल. अगं सगळेच तुझ्यासारखे चीप नसतात. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, बरोबर आहे, मी चीपच आहे आणि तुमची जानकी वहिनी सरळ आहे ना, म्हणून तर ती वेश बदलून आली नानांना भेटायला, बरोबर ना. तेव्हा तर सौमित्र आणि अवंतिका शांत होतात. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की काय झालं, आता का तोंड बंद राहिली तुमची टेप लावल्यासारखं. आणि ऐश्वर्या आईंना सुमित्राला म्हणते की आई अहो त्या जानकीचा एक प्लॅन फसला म्हणून आता ओवीचा वापर करू दुसरा प्लॅन तिने आखला. ओवीच्या निमित्ताने ती आपल्या घरात येऊन पाहते आणि त्या ओवीच्या पाठिंब्याने ती जर आपल्या घरामध्ये आली तर तिने नानांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं म्हणजे. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की पुरे ऐश्वर्या, नानांची काळजी घेण्यासाठी मी पुरेशी आहे, पण तुला वाटेल तसे बोलायला कोणीही अधिकार दिलेला नाही. यावर लगेच ऐश्वर्या थोडस रडण्याचं नाटक करते आणि आई अहो काय बोलतात तुम्ही, मला अधिकार कोणताही नाही आणि दिलेला सुद्धा नाही. म्हणजे ती लोक सावत्रपणा दाखवून गेले आणि तुम्ही मला पर्क करतात. तिच्याबद्दल तुम्हाला इतका पुळका वाटतो आणि त्या ओवीच्या बद्दल तुम्हाला इतकी काळजी वाटते आणि तिच्याच आईने आपल्या नानांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा पुन्हा का विसरतात तुम्ही, असं रडण्याचं सोंग घेऊन असं ऐश्वर्या सुमित्राला परत पटकवायचा प्रयत्न करते. त्यावर सुमित्रा अगदी डोक्याला हात लावून सांगत असते की अगं पण तू जानकीचा राग ओवीवर का काढते ऐश्वर्या, ती मुद्दाम करते हे सर्व तू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, या घरामध्ये कोणी राहायचं आणि कोणी जायचं हा सर्व अधिकार अजून माझ्या हातामध्ये आहे आणि तो हक्क आणि अधिकार तू तुझ्या हातात घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. आणि पुन्हा जर असं काहीतरी तू केलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव. आता मात्र ऐश्वर्याची चांगली खरडपट्टी सुमित्राने काढलेली असते. सौमित्र आणि अवंतिकाला तर हेच हवं असतं, अगदी त्यांच्या मनासारखं होत असतं. तेव्हा ऐश्वर्याचा खूप अपमान होतो. ती सौमित्र आणि अवंतिकाकडे पाहत असते आणि तोऱ्यात लगेच आतमध्ये निघून जाते. त्यावर लगेच सौमित्र पुढे येतो. आई अगं तू शांत हो आणि ओवी येथे आलेली कुणालाच कसं आपल्याला कळलं नसेल. त्यावर सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. सुमित्रा म्हणते की हो ना रे, खरंच आहे, पण ओवीची खरंच मला खूप काळजी वाटते. अरे एवढासा जीव आणि त्यात तिची तब्येत बरी नाही, कुठे उन्हातानात ती हिंडत असन रेते. त्यामुळे लगेच सुमित्रा अवंतिकाला म्हणते की तू एक काम कर, तू जानकीला फोन करून विचार ओवी घरी सुखरूप पोहोचली ना. तेव्हा अवंतिका म्हणते की हो आई मी लगेच फोन करते. तेव्हा अवंतिका लगेच जानकी वहिनीला फोन करते. तोपर्यंत लगेच सौमित्र म्हणतो की आई अगं तू त्रास करून घेऊ नकोस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येऊ का. सुमित्रा म्हणते की नाही रे सौमित्र, मी ठीक आहे. त्यावर लगेच अवंतिका दोनदा कॉल लावते परंतु कॉल काही लागत नसतं. तर सुमित्रा विचारते की काय झालं अवंतिका. अवंतिका म्हणते की आई अहो कॉलच लागत नाही. तेव्हा मात्र आता हे ऐकून सुमित्राला आणखीन टेन्शन येते. सुमित्रा म्हणते की अरे देवा, कुठे असेल आपली ओवी. त्यानंतर आता ओवी एका रोडच्या ठिकाणी एका ठिकाणी बसलेली असते आणि खूप रडत असते. इकडून तिकडून गाड्या जात असतात. तर तेव्हा जानकी ही तिचं काम आटपून घरी येत असते आणि तेव्हा चालता चालता तिला ओवीचा रडण्याचा आवाज येतो. समोर पाहते तर काय ओवी रडत असते आणि धावतच ती लगेच ओवी जवळ येते आणि ओवी काय ग काय झालं, तू अशी एकटी का बसली येथे. तेव्हा ओवी रडतच म्हणते की आई अगं मला माहिती होतं की आपलं घर या दिशेला आहे आणि तू येथूनच येशील म्हणून मी येथे बसले होते आणि जर मी अचानक घरी गेले असते तर तुम्हाला शोधत बसले असते. त्यावर जानकी खूप घाबरलेली असते. जानकी म्हणते की अगं ओवी, पण मी तुला घरी सोडून आले होते, तुला आजीला भेटायला जायचं होतं ना, मग भेटलीस ना तू आजीला. तेव्हा ओवी रडतच म्हणते की अगं मी आजीला भेटायला गेलेच होते, पण त्या ऐश्वर्या आंटीनी मला हकललं आणि म्हणाले की येथे परत कधीच यायचं नाही. त्यावर जानकीला आता धक्का बसतो, वाईट सुद्धा वाटतं. जानकी म्हणते की काय हकललंस. तेव्हा घडलेला सर्व प्रकार, ऐश्वर्या कशी ओवीशी वागली हे सर्व आता ओवी जानकीला सांगत असते. ओवी ही चटकन आपल्या आईला मिठी मारते कारण ऐश्वर्या इतकी रागवलेली असते म्हणून ओवी खूप घाबरलेली सुद्धा असते. त्यावर आता हे ऐकून जानकीला मात्र आता ऐश्वर्याचा खूप राग येतो. त्यानंतर मात्र आता रणदिवेंच्या घरामध्ये असं बघायला मिळतं की सारंग घरी येतो. सारंग घरी आल्यानंतर मात्र सौमित्र आणि अवंतिका झालेला सर्व प्रकार म्हणजे ऐश्वर्याने ओवीला घरातून हकलून दिले हे जेव्हा सांगतात तर सारंगला सुद्धा खूप राग येतो. सारंग लगेच म्हणतो की काय ऐश्वर्याने आपल्या ओवीला घराच्या बाहेर हकललंस. नाही, ऐश्वर्या कसं असं वागू शकतात. नाही, चुकल्या ऐश्वर्या चुकल्या.
तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की चला यावर तरी आपलं एकमत झालंय असं. सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग, मला तुझ्याशी भांडायचं नाही, अगदी शांतपणे तुझ्याशी बोलायचं. अरे त्या ऐश्वर्यामुळे घरामध्ये वाद होतात, आईला खूप त्रास होतोय. अरे आपल्या दोघांमध्ये गोष्टी ह्या मारामारी पर्यंत गेल्या. अरे जानकी वहिनी घराच्या बाहेर आहे तरी सुद्धा तिला तिकडे सुद्धा राहून त्रास दिला जातो आणि आज मात्र त्या ओवीला घराच्या बाहेर हाकलून ऐश्वर्याने तिच्या लिमिट्स क्रॉस केल्या. त्यावर अवंतिका म्हणते की हो ना सारंग भाऊजी, आणि हे जे काही होते ना ते खरंच खूप चुकीचे सुद्धा आहे. अहो सारंग भाऊजी, आम्ही येथे घर जोडण्यासाठी आलोत, पण त्या ऐश्वर्यामुळे घर जोडायचं सोडून आणखीन ती अंतर वाढतच चालली आणि त्यामुळे आता ह्या घरातील अंतर वाढत जाऊन हे घर तुटतंय. आणि हे जर असंच चालू राहिलं तर काही दिवसांनी आपण एकमेकांचे चेहरे सुद्धा नाही बघणार. आणि हे बघा भाऊजी, आज तिने ओवीला घराच्या बाहेर काढलं तर उद्या सेम गोष्ट तिने आईबरोबर केली तर, म्हणजे आईंना घराच्या बाहेर काढले तर काय करणार आहात तुम्ही? तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी, तर सौमित्र म्हणतो की हो सारंग, हे कुठेतरी थांबायला हवं, कुणीतरी हे थांबवायला हवं. त्यानंतर मात्र आता सारंगला तर आता ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा कळलेला असतो. परंतु इकडे आता ओवीने जेव्हा जानकीला हे सर्व सांगितलेले असते तर जानकीला खूप राग येतो. जानकी ही रागाने म्हणते ऐश्वर्याची ही हिम्मत, आणि लगेच ती ओवीच्या हाताला धरते आणि चल ओवी म्हणून लगेच तावतावाने अगदी रागाने ऐश्वर्याला जाब विचारायला निघालेली असते. परंतु तिचं एक मन आता म्हणतं की जानकी थांब, इतक्या रागाने तू त्या ऐश्वर्याला जाब विचारायला निघाली पण ती पुन्हा असा काहीतरी क्लेश निर्माण करेल आणि घरच्यामधील आणि माझ्यामधील जे काही आता अंतर आहे, जे काही मतभेद झालेत, गैरसमज झाले, ते आणखीन ती वाढवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आता मात्र आपण तिला इतकं रागाने हा जाब विचारायला नाही जाऊ शकत. त्यावर लगेच जानकी थांबलेली असताना ओवी विचारते की आई अगं काय झालं, तू अशी मध्ये का थांबली? तू आता त्या ऐश्वर्या आंटीला ओरडशील ना, तिने मला घराच्या बाहेर हाकललं, तिने मला आजीला भेटून सुद्धा दिलं नाही, त्यामुळे तू तिला चांगलीच ओरड. तर लगेच जानकी ही खाली बसते. जानकी ही ओवीला समजावते की बाळा, तुला जो काही त्रास झालेला आहे त्याची शिक्षा ऐश्वर्या आंटीला नक्कीच मिळणार आहे, पण आता नाही, योग्य वेळ आल्यानंतर. ओवी रडत असते. ओवी म्हणते की पण आई कधी? आई मला तू जी गोष्ट सांगत असते आणि त्या गोष्टीत जे वाईट लोक असतात ना त्यांना त्यांची शिक्षा मिळत असते, पण ती कशी? ऐश्वर्या आंटीला का शिक्षा मिळत नाही? कधी मिळणार आहे तिला शिक्षा? तेव्हा जानकी म्हणते की हो, तिला शिक्षा मिळणार, तिला नक्की शिक्षा मिळणार आणि देव तिला तिची शिक्षा देणार. तिने तुला घरातून हाकललं ना, पण बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपला अपमान झाला म्हणून आपण लहान नसतो होत. मी तुला ध्रुव ताऱ्याबद्दल अशी गोष्ट सांगितलेली आहे की त्याचा सुद्धा असा अपमान झाला होता, त्याला त्याच्या जागेवरून खाली खेचण्यात आलं होतं, पण तो असा रडत बसला होता का नाही, त्याने तप केलं आणि इतकं तपश्चर्या करून त्याने देवाला प्रसन्न करून घेतलं. त्याने स्वतःचं इतकं अढळ असं स्थान निर्माण केलं की त्याने जेथे त्याचं स्थान आहे तेथून कोणीही त्याला खाली खेचू शकणार नाही, असं स्वतः अस्तित्व त्याने निर्माण केलं. मग आपल्याला सुद्धा आपलंच असं अढळ असं स्थान निर्माण करायचं जेथून कोणी आपल्याला हलवू शकणार नाही आणि धूर लोटू शकणार नाही. म्हणून प्रेमाने आता जानकी ओवीचे डोळे पुसते, म्हणते की एक ना एक दिवस हे नक्की होत राहणार. तर लगेच ओवी म्हणते की हो ओके आई, आणि ओवीला खूप मोठा आधार मिळतो. जानकी प्रेमाने तिच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ओवीला परत आपल्या जवळ मिठीत घेते. त्यावर आता जानकी पुन्हा ओवीला म्हणते की अगं ओवी, तुला अजून एक गोष्ट सांगू का बाळा? सॉरी अगं, मी तुला चुकीचं सांगते, मी गोष्ट तुला लपवायला सांगते, पण ही चांगल्यासाठी आहे बाळा. ओवी बाळा, अगं तुला माहिती आहे ना तुझे बाबा किती दुखावले गेले, त्यांना प्लीज हे सांगू नकोस की तू आजीला भेटायला गेली होती आणि ऐश्वर्या आंटी तुझ्याशी कशी वागली, नाहीतर त्यांना ह्या गोष्टीचा खूप त्रास होईल आणि ते कसे वागतील हे आपल्याला नाही सांगता येणार. त्यावर ओवी हे सर्व ऐकून म्हणते की आई, मी बाबांना नाही सांगणार. ओवी म्हणते की हे आपलं सिक्रेट आहे, प्रॉमिस आहे, आणि ती तिच्या हातामध्ये हात देते. तर जानकी म्हणते की थँक्यू बाळा. तेव्हा जानकी म्हणते की चल ना बाळा. त्यावर लगेच ओवी म्हणते की अगं आई, तुझ्या डोक्याला काय लागलं? त्यावर जानकी म्हणते की काही नाही अगं, थोडस खर्चटलेलं आहे, होईल बरं ते पुन्हा. त्यावर आता ती जानकी ओवीला घेऊन जात असते आणि परत मनात विचार करते की सॉरी बाळा, अगं तुला असं खोटं सांगावं लागतं, काही गोष्टी लपून ठेवाव्या लागतात, पण मला माझं घर जपायचं म्हणून यासाठी. जर ऋषिकेशला हे सर्व काही कळलं तर ते काय करतील खरंच काही माहित नाही. त्यानंतर आता ओवी आणि जानकी घरी येत असतात. आता इकडे सौमित्र हा सारंगला म्हणत असतो, अरे दादा, आजपर्यंत तू काही बोलला नाही, पण आज त्या ऐश्वर्याने तुझ्या ओवीला घराच्या बाहेर हाकललं. अरे एरवी जर ओवीकडे कोणी
नजर वर करून जरी बघितलं असतं तर ह्या गुलाबजाम काकाने त्यांची बरोबर उतरवली असते. मग कुठे गेला रे तो काका, त्यामुळे तू जा आणि तुझ्या बायकोला त्याचा जाब विचार. तिला ओवीची अशी वागण्याची आणि बोलण्याची हिंमतच कशी झाली हे सर्व काही तिला विचारतो सारंग. तेव्हा सारंग म्हणतो की हो मी तिला विचारणारच हे सर्व काय केले ते, आत्ताचे आत्ता जाऊन तिला हे सर्व विचारतो. म्हणून सारंग लगेच तावतावाने आतमध्ये जातो. त्यावर अवंतिका ही सौमित्राला म्हणते की मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. ओवी बरोबर जे काही झाले ना हे सर्व जानकी वहिनीला माहिती झाल्यानंतर त्यांना काय वाटेल. त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा घरी येते आणि ऋषिकेश सुद्धा घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर लगेच जानकी ऋषिकेशला विचारते की काय झालं, तुम्ही भेटलात ना शेतकऱ्यांना, सांगा ना ऋषिकेश काय झालं. त्यावर लगेच ऋषिकेश ते उत्तर न देता जानकीला विचारतो की जानकी मला एक गोष्ट सांग, तुझी जखम आता बरी आहे ना, तुला बरं वाटतं ना, काही त्रास तर होत नाही ना. त्यावर जानकी हो बोलते आणि परत विचारते की मला एक गोष्ट सांगा त्या अगोदर की तुमचं शेतकऱ्यांशी काही बोलणं झाले का. त्यावर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी मी शेतकऱ्यांना भेटलो सुद्धा आणि त्यांच्याशी बोललो सुद्धा, परंतु कोणी काही करायला आणि बोलायला तयारच नाही. त्यावर जानकी विचारते की का. तर ऋषिकेश म्हणतो की आज जे काही आपण झालेत ना त्यामुळे शेतकरी आणखीन 2 पाऊल मागे गेलेत, म्हणजे शेतकऱ्यांना आणखीन भीती वाटायला सुरुवात झाली. त्यावर जानकी विचारते की अहो पण हे कसं इतक्या लवकर त्यांना शेतकऱ्यांना सयाजीरावाची भीती वाटायला सुरुवात झाली. त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं सयाजीराव करतोच तसा, त्याचा धाकच इतका आहे की कोणी काही सुद्धा बोलायला तयार नाहीत. तर असं वाटतं की आता ही इतकी चांगली योजना असून सुद्धा ती धूळ खात पडेल की काय. त्यावर जानकी म्हणते की मी असं होऊन देणार नाही, त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. तर ऋषिकेश विचारतो की काय आहे जानकी तुझा तो उपाय. त्यावर जानकी म्हणते की ऋषिकेश ते मी तुम्हाला नाही सांगणार, ते मी माझ्या पद्धतीने हँडल करेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, खरं तर तू या सगळ्यामध्ये पडूच नको, एकतर या सर्व प्रकरणामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. त्यावर आता जानकी काही घाबरायला तयार नसते. जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, कोणतंही युद्ध जिंकायचं असेल तर रक्त आणि घाम हा गाळावाच लागतो. तुम्ही घामाने अश्रू गाळलेत आणि माझं रक्त गेलं, फक्त एवढंच. त्यावर जानकी म्हणते की मला एक गोष्ट सांग की तू त्यांच्याशी नक्की असं काय बोलणार आहेत. तेव्हा जानकी म्हणते की हो आणि ते आता तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवा. तेव्हा आता शेतकऱ्यांना कसं तयार करायचं हा जानकीने पूर्णपणे प्लॅन आखलेला असतो आणि शेवटी शेतकरी सुद्धा आता जानकीचं ऐकणार असतात. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या ही रागरागाने आतमध्ये येते आणि आपल्या डॅडाशी फोनवर बोलत असते. आता त्या म्हातारीला खूप मस्ती आली आणि त्या ओवीला घराच्या बाहेर काढले म्हणून ती म्हातारी माझ्या अंगावर आली. आता बसली असेल तोंड फुगवत मनवत, आणि हेच करायचं का डॅडा आयुष्यभर मी, त्यासाठी या घरात आले का मी. आणि डॅडा हे सर्व काही त्या जानकीमुळे होतं, ती या घरात यायला सुरुवात झाली ना त्यामुळे हे सर्व घडायला सुरुवात झाली. त्यावर आता सयाजी पाटील म्हणतो की पोरी, अगं पोरी कशाला तू इतका ट्रेस घेते, अगं तू काही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ त्या ऋषिकेशचा आता चांगला दांडका बसलाय, तो मला म्हणजे बाजूला सारून त्या शेतकऱ्यांना आपल्या बाजूने वळवायला पाहत होता. तो दांडगा ऋषिकेश शेतकऱ्यांचा फायदा करायला पाहत होता. मला नडून तो शेतकऱ्यांना हाताला घेऊन बाजार म्हणजे मांडायला बसत होता. त्यामुळे असा काही मी डाव खेळला, मग चांगलंच हाणून पाडलं त्या ऋषिकेश आणि त्याच्या त्या बायकोला आणि त्याच्या त्या योजनेला सुद्धा. हे ऐकून मात्र आता ऐश्वर्या खुश होते आणि डॅडा खरंच ग्रेट, काहीतरी ग्रेट असं काम तुम्ही केलं. तेव्हा सयाजीराव म्हणतो की हो अगं तो जे काही ते शेतकरी आहे ना त्यांना कमिशन न घेता सर्व काही माल विकून द्यायला पाहत होता, त्याच्या त्या योजनेप्रमाणे स्वतः बाजार मांडणार होते. आणि जर ते शेतकरी त्या ऋषिकेशच्या बाजूने आले तर मग एक विचार कर, जर असंच काहीतरी घडलं तर मग घर कसं चालायचं माझं आणि तुमचं पण. त्यासाठी असं होऊन चालणार नाही, मी त्या ऋषिकेशचा कधीही फायदा नाही होऊन देणार. बिझनेस मध्ये तर मी कायम त्याला नडतच राहणार. त्यावर ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो मी आणि त्या जानकी घराच्या बाहेर नडत राहील. त्यावर सयाजीराव म्हणतो की हो असं काहीतरी तुम्ही करतच राहा. त्यावर लगेच आता सारंग हा जोरजोरात ऐश्वर्या करत येतो. ऐश्वर्याच्या कानावर आवाज येतो. ती लगेच आपल्या डॅडाला म्हणते की डॅडा मी तुम्हाला नंतर कॉल करते म्हणून कॉल कट करते. सारंग तेव्हा आतमध्ये येतो आणि सारंग रागानेच म्हणतो की काय ऐश्वर्या तुम्ही प्रत्येकाला असेच नडत राहणार का. अहो जानकी वहिनीचं सोडा, जानकी वहिनी तुमच्या वयाची आहे
पण ओवी तर लहान बाळ आहे, इतक्या लहान जीवाला घराच्या बाहेर हाकलून देता तुमच्या मनाला काहीच वाटलं नाही का हो ऐश्वर्या? सारंग अगदी व्याकुळ होऊन रडत हे सर्व ऐश्वर्याला जा विचारायचा प्रयत्न कर. सारंग म्हणतो की इतक्या निर्दयीपणे कसं तुम्ही वागू शकता हो ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, झालं घरच्यांनी तुमचे माझ्या विरोधी कान भरून झाले का? त्यावर सारंग म्हणतो की कान भरून झाले म्हणजे तुम्ही ओवीला घराच्या बाहेर काढले नाही का, ते मला अगोदर सांगा. हो किंवा नाही हे सांगा. तर ऐश्वर्या म्हणते की हो. तर सारंग म्हणतो की हो, का तुम्ही असं केलं? तर ऐश्वर्या म्हणते की हो, मीच तिला घराच्या बाहेर काढलं. सारंग विचारतो की का काढलं, तुम्ही का असं केलंस? तेव्हा लगेच ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की सारंग, अहो जे लोक तुम्हाला हे चित्र इतकं रंगून दाखवतात तसं काही नाही. अहो मी नीट समजावलं तिला, छान तिच्याशी बोलले आणि समजावून मी तिला तिच्या घरी पाठवून दिलं. आणि सारंग हे बघा, मला आपल्या घरामध्ये कोणतेही भांडण तंटा आणि वाद क्लेश नको होते. सारंग म्हणतो की काय तंटा क्लेश काय नको होतं? अहो त्या ओवीमुळे आपल्या घरात काय वाद होणार होते ते मला सांगा. त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी जर आईंना ओवीला आज भेटून आईंना दिलं असतं तर उद्या ओवी परत आपल्या घरामध्ये आईंना भेटायला आली असती. मग हळूहळू आईंना ओवीचा लळा लागला असता आणि सवय झाली असती आणि याच गोष्टीचा जानकी वहिनींनी फायदा घेतला असता आणि आई तर ओवीसाठी ह्या कासवीत झाल्या असत्या आणि जानकी वहिनींनी हा प्लॅन करून ओवीला पुन्हा आपल्या घरामध्ये मुद्दाम पाठवलेलं असतं. आई अशा तडफडल्या असतील, त्यांनी हट्ट धरला असेल ओवीला भेटण्यासाठी आणि मग तुमच्या त्या हुशार जानकी वहिनी आपल्या घरासमोर अशी एक अट ठेवली असती, ती पण सर्वांसमोर, तुम्हाला जर ओवीला भेटायचं असेल तर आपण त्या दोघांना घरात कायमचे बोलवावं लागेल असं काहीतरी त्यांनी आत ठेवले असते. तेव्हा आता रागाने तावताव तापणाऱ्या सारंगला मात्र आता ही काही विचारात पडते. सारंगला विचार पडलेला असतो, विचारतच असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आता कुठे आपले नाना थोडेसे बरे झालेत, हातवारे करून बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यात म्हणजे जानकी वहिनी पुन्हा कायमची या घरामध्ये येऊन राहिली तर तुम्हाला कळतं का काय होऊ शकतं? या सर्वाचा विचार तुम्ही का करत नाही? त्याचा अंदाज तुम्हाला काय येत नाही की त्या जानकी वहिनी पुन्हा नानांना काहीतरी त्रास देतील? हे सर्व घडू नये म्हणून ओवीला मी घराच्या बाहेर काढलं. सारंग तुमच्या लक्षात येतं का मी काय केलं? जरा विचार करून बघा, मी योग्य केलं की खोटं केलं? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकले, मी चुकीचं काहीतरी केलं, तुम्ही खुशाल ओवीला परत घरी बोलू शकता. अहो सारंग, तुम्हाला का कळत नाही की मी आपलं घर सांभाळते, घर जपण्यासाठी प्रयत्न करते, त्या जानकी वहिनीला आपल्या घरात परत यायला नको, नानांना तिचा त्रास व्हायला नको म्हणून हे सर्व मी नानांसाठी करते. हो जानकी वहिनींना आणि ऋषिकेश दादांना जर इतका आपला पुळका आहे तर सांगा ना मग ते का आपलं नुकसान करायला निघले? त्याचे उत्तर द्या सारंग अगोदर. तेव्हा सारंग विचारतो की नुकसान म्हणजे नुकसान करायला निघलेत म्हणजे काय करायला निघलेत, काय असं म्हणायचं तुम्हाला? त्यावर ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो मगाशी जेव्हा तुम्ही आलात ना तेव्हा मी फोनवर होते, माझ्या डॅडांशी फोनवर बोलत होते. मला त्यांनी सांगितले की ऋषिकेश दादांनी तुमची वाट लावायची पूर्णपणे तयारी केली. ते ऐकून तर सारंगला आणखीन धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणजे असं सांगत असताना सारंग विचारतो की ऐश्वर्या काय सांगतात? त्यावर ऐश्वर्या म्हणते की हो सारंग, अहो बाजारभावातील भाव मोडून काढलेत आणि शेतकऱ्यांना त्यांनी त्यांच्या बाजूने म्हणजे उभं केलं आणि आपल्या विरोधी भडकवलं. मग मला एक गोष्ट सांगा की ह्या सर्वमुळे आपल्या कंपनीचं किती नुकसान झालं असतं याचा जरा तरी तुम्हाला अंदाज आहे का? तर सारंग पुन्हा त्या ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये अडकतो आणि तो म्हणतो की बापरे ऐश्वर्या, आता काय करायचं? त्यावर ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी म्हणजे सारंग, अहो तुमचे सासरे म्हणजे माझे डॅडा, त्यांनी हे सर्व घडल्यापासून थांबवलंय सारंग. तेव्हा सारंगच्या जीवात जीव येतो. म्हणजे मला असं सांगायचं की माझ्या डॅडानी तुमची कंपनी आणि तुमचं घर वाचवलं, तरी सुद्धा तुम्ही सारंग मला जाब विचारतात? त्यावर सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, नाही, असं नाही. काय झालं की मी घरी आलो आणि सौमित्र दादाने मला हे सर्व सांगितले, त्यामुळे माझा राग काही आवरला नाही. तेव्हा आता सारंगला ऐश्वर्या म्हणू लागते की अहो त्या सौमित्र आणि अवंतिका या दोघांवर विश्वास ठेवू नका. ते दोघे या घरात राहतात पण त्यांना काळजी आणि पुळका असतो त्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांची. या घरात राहून सुद्धा ते त्यांचीच बाजू घेतात. अहो सारंग, तुम्हाला नाही कळत, ते दोघे सुद्धा ऋषिकेश दादाला सामील आहे. पण सारंग, अहो मी तुमच्याशी या घराशी खूप प्रामाणिक आहे. हो तुम्हाला आता तरी पटतं ना, माझ्यावर विश्वास बसतो ना, मी हे सर्व का केलं असेल ते? तेव्हा
तेव्हा सारंग थोडा दबकतच हो हो असे बोलतो आणि सोफ्यावर बसतो। तेव्हा आता कुठे ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो, कारण ह्या डिफेक्टिव्ह पीसला मी परत माझ्या विरुद्ध तयार केलं अशी तिला खात्री पडते। तेव्हा आता ऐश्वर्या ही विचारात पडते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता ऋषिकेश हा ओवीला आपल्या हाताने घास भरवत असतो आणि विचारतो की काय ग बाळा, आज तुला होमवर्क नाही करायचा का? त्यावर आता ओवी म्हणून जाते की बाबा आज शाळेला सुट्टी होती, मग सकाळी मी बाहेर गेले होते। तर ऋषिकेश विचारतो की बाहेर कुठे? तेव्हा ओवी आपली सहजपणे सांगून जाते की आजीला भेटा। त्यानंतर मात्र आता जानकी इकडे सयाजीरावाला धडा शिकवायला गेलेली असते आणि सर्व बायका तिने आता आपल्या हाताशी घेतलेल्या असतात। त्यानंतर आता ऋषिकेशला हे समजल्यानंतर मात्र ऋषिकेशला आता जानकीचा खूप राग आलेला असतो, कारण तिने ओवीला रणदिवेंच्या घरामध्ये का जाऊन दिले असेल। त्यानंतर मात्र आता इकडे सयाजी पाटील हा जानकीला तेथे अडवायला आलेला असतो आणि जानकीला तो एक चॅलेंज करतो, तुझ्यात जर दम असेल तर तू हे सर्व शेत नांगरून दाखव, आणि जर तू हे शेत नांगरून दाखवले तर मग मी शेतकऱ्यांच्या मध्ये कधीच येणार नाही, आणि जर तू ही पैंज हरली तर तू आणि तुझ्या नवऱ्याने तोंडातून बाजाराचं नाव सुद्धा काढायचं नाही। तेव्हा आता जानकी काही घाबरलेली नसते। जानकी हे सुद्धा अगदी मोठ्या धैर्याने आणि अगदी निधड्या छातीने सयाजीरावासमोर येते आणि मला तुमचं चॅलेंज मंजूर आहे असे कडक शब्दात आपल्या सयाजीला इतकं ठणकावून उत्तर देते की सयाजीराव पूर्णपणे घाबरतो आणि मागे सरकतो। तेव्हा मात्र आता जानकीने सयाजीरावांचं हे चॅलेंज घेतलेलं असतं, तर आता जानकी सयाजीरावांचं हे घेतलेलं चॅलेंज कसं पूर्ण करते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।